फाटक्या झोळीत येऊन पडते रोजच्या दाजी विसल्या द्राक्षी खायली या. लय गडबड आहे आत्ता नको. अरे गडबड कायमची आहे. या तुम्ही पण खावा आणि घरात पोरासनी घेऊन जावा. ए नको बाबा, कशी तर टाकी मिळाली ती घरात नेऊन ठेवतो. आईला काय गंमत आहे. गॅस बंद होणार आहे नुसती अफवा उठली तर सगळी राव पळापळी करायला लागली. अरे सेफ्टीसाठी, आपलं सेफ्टी असावं म्हणून घरात नेऊन ठेवायचं. हे जाऊन आठवलं शेपटी सगळ्यासाठी आहे बरं का, पण फक्त ह्या शेतकरी राजाला सोडून. आणि तसं पण आता कोण शेतकऱ्याला किंमत देत. ए असं का म्हणतोयस? शेतकरी तर जगाचा पोशिंदा आहे. अहो तेच पोशिंदा हे रानातलं सोनं पिकवायला व्याजानं पैसे काढते आणि तिची पोरं फाटके कपडे घालून दिवस काढते ती. पण त्यानंच पिकवलेल्या या सोन्यासारख्या मालाचा भाव ठरवायचा सुद्धा त्याला अधिकार नाही हो. कोरोना आला तर त्याला पर्याय गावाकडे यायचा होता. आत्ता जरी गॅस बंद झाला तर त्याला पर्याय चूल आहे. मग मला सांगा, हे जर शेतकऱ्यानं सोनं पिकवायचं बंद केलं तर ह्याला पर्याय हाय काय? मग असं केलं तर होईल बाळा, येथील घर शेतकऱ्याचा दिवस. जळत्या भुई माळ रमणी हरली पुरी जिंदगानी.